एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। तातडीने कार्डियक ॲम्ब्युलन्स मागवून भोंदू अशोक खरातची या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे। खरातला डोकेदुखी, मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। तर 2 दिवसांपूर्वी भोंदू अशोक खरात याच्या वकिलांनी न्यायालयात खरातला न्यूरोसर्जनकडे घेऊन जाण्याची विनंती केलेली होती। तर छातीत दुखत असल्याने काही काळ खरातला ऑक्सिजनही लावण्यात आलेला आहे। तर खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, काय अपडेट मिळते खरात संदर्भात? अशोक खरातची गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान तो काहीतरी कारण सांगून चौकशीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार याआधी देखील करण्यात आलेली होती। तसंच मागच्या सुनावणीच्या वेळेस त्याला न्यूरोसर्जनकडे घेऊन जावं अशी माहिती त्याच्या वकिलांनी न्यायालयामध्ये दिली होती। त्यानंतर न्यूरोसर्जनकडे घेऊन जाऊन त्याचा औषधोपचार करावा अशा सूचना न्यायाधीशांनी दिलेल्या होत्या। काल दिवसभरामध्ये त्याची चौकशी करण्यात आली। त्यावेळेस त्याला काही त्रास जाणवू लागलेला होता, त्याला मळमळ होत होती किंवा इतर शारीरिक व्याधी त्याला जाणवू लागल्या। त्यामुळे कार्डियक ॲम्ब्युलन्स देखील बोलवण्यात आलेली होती आणि त्याला ऑक्सिजन देऊन नंतर पुढची त्याला वैद्यकीय उपचार हा देण्यात आलेला आहे। त्यामुळे कालच्या चौकशीच्या दरम्यान हा त्रास झाल्याचं आता तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं। त्याचबरोबर काल एका हॉटेल व्यावसायिकाची देखील चौकशी करण्यात आलेली। त्यामुळे आज अशोक खरात याची प्रकृती बघून पुढची चौकशी देखील केली जाणार आहे आणि इतर बाजूने देखील त्याचा तपासाचा वेग हा वाढवला जाणार आहे। मुकुल, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।